गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या 3 वर्षापासून हा गीता चिंतनाचा ज्ञानयज्ञ करतो आहोत. 3 वर्षापूर्वी आपल्या इथे दोघी बहिणी आहेत. त्या आज आत्ता नाही आहेत, परंतु असतात पुष्कळदा मधनं-मधनं येतात. एक आमच्या ताई आहेत, त्यांचं नाव आहे अनघाताई, अनघा जोग. त्या आणि एक दुसरी आपली लहान बहीण आहे, तिचं नाव आहे व्योमा देशपांडे. व्योमा, WYOMA, व्योमा देशपांडे. तर व्योमाला मी आज मेसेज पाठवला होता, की "व्योमा, आज तू येशील का गीतेला?" तर म्हणे, "मी जमलं तर येते." म्हटलं, की "तू मला 3 वर्षापूर्वी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वतः अडकवलं." ती वकील आहे बरं का. आणि म्हटलं, की "स्वतः आपण फरार." तर ती हसायला लागली. म्हटलं, की "ये जमलं तर." अर्थात याच्यात आपल्याला सक्ती नाही आहे अजिबात, काहीच कोणावर करण्याची. व्योमाने मला हे करायला लावलं ह्याच्याबद्दल मी तिचा खूप ऋणी आहे. कारण की सुरू केलं तेव्हा तर तिने म्हटलं म्हणून केलं. पण नंतर असं लक्षात आलं, की ह्याच्यामध्ये आनंद आपला व्यक्त होतोय. म्हणजे हे केल्यामुळे आनंद मिळतोय असं नाहीये. हे करत असताना आनंद व्यक्त होतोय. हे करत असताना हे लक्षात आलं, की आनंद जो आहे तो आपल्या आतच आहे. ते आपलं खरं स्वरूप तेच आहे आणि ते प्रगट होतंय. तर जेव्हा आपण आपल्यासारखीच मनस्थिती असलेल्या साधकांच्या सान्निध्यात असतो, तेव्हा आपल्याला पण बरं वाटतं आणि त्यांना पण बरं वाटतं. बाकी दिवसभर तर आपण आपली कामं करतोच आहोत. परंतु आपली रोजची नियमित कामं करत असताना देखील आपण कोण आहोत? आपण खरंच कोण आहोत? ही जी जाणीव आहे, ही नेहमी आपल्या लक्षात असली पाहिजे. म्हणजे तुम्ही विचार करा, की जशी आपली जाणीव, की माझं नाव अमुक आहे म्हणा किंवा मी पुरुष आहे, ह्या किंवा तुमच्या बाबतीत असेल, की मृणालिनी झाली किंवा नलिनीताई झाल्या, की मी स्त्री आहे. तर ही जी जाणीव आहे, ही कधीच आपली जात नाही. कारण की धिस हॅज बीन ड्रिल्ड डाउन इंटू अस. ओके. माय नेम और माय जेंडर हॅज बीन ड्रिल्ड डाउन सो डीप, की कधीच ती जाणीव आपली जात नाही. बरोबर आहे ना? त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आणि त्याच्यापेक्षाही खोलवर जी जाणीव असते, ती जाणीव म्हणजे आपल्या असणेपणाची जाणीव. ती आपल्या असणेपणाची जाणीव कधीच नष्ट नाही होत. कधीच नष्ट नाही होत. आणि तेच सत्य आहे. तर ते सत्य आपण आहोत हे नेहमी लक्षात ठेवणं आणि त्यावर आधारित आपला दिनक्रम चालवणं किंवा आपलं जीवन चालवणं, हे गीता आपल्याला शिकवते. आपल्याला जर आपण सूक्ष्मचिंतन केलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की वर्तमान काळाच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला काळच नाही आहे बरोबर आहे ना? आपण आत्ताच शुक्रवारी खरं तर हा गीता चिंतनाचा वर्ग झाला नाही. कारण की आपल्याला एका जागी बोलवण्यात आलं होतं. तिथे आपण आपल्या ज्या मनाच्या अवस्था आहे किंवा आपल्याला ज्या अनुभवाला येतात अवस्था, आपल्या अनुभवातल्या खरं तर 3च अवस्था आहेत. तर त्या अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि ह्या तिघांच्या पेक्षा वेगळी अशी चौथी अवस्था जिचं वर्णन केलं जातं कधी-कधी, तिला म्हणतात तुरीय. तुरीय म्हणजे संस्कृतमध्ये त्याचा लिटरल अर्थ होतो चौथी अवस्था. तर ती चौथी वेगळी अवस्था नसून त्या अवस्थेवर ह्या 3 ज्या अवस्था आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, या तिन्ही दिसतात, अनुभवायला येतात, भासतात. म्हणजे आत्ता आपल्याला असं लक्षात येतंय, की आपण जागे आहोत, अशी आपण आशा करू. तर जागृत अवस्थेमध्ये आपल्याला एका विशिष्ट प्रकारचा अनुभव येतो. आपल्या स्वतःचा, जगाचा. त्यानंतर स्वप्नावस्थेमध्ये त्याच्यासारखाच अनुभव येतो. फक्त तो आपल्याच मनात असतो आणि तो फक्त आपल्याला कळतो. इतर लोकांना नाही कळत. आणि तिसरा जो अनुभव आहे तो म्हणजे सुषुप्ती म्हणजे डीप स्लीप, गाढ निद्रा.
त्या गाढ निद्रेच्या अनुभवामध्ये जागृतावस्था आणि स्वप्नावस्था ह्या 2 अवस्थांमधले जे अनुभव असतात ते आपल्याला येत नाहीत किंवा ह्यांचा अभाव जाणवतो. तर आता तुम्ही मला सांगा, की ज्याला असणं आणि नसणं ह्या दोन्ही गोष्टी जाणवू शकतात. ते जे तत्व आहे, ते असणं आणि नसणं ह्याच्या पलीकडे असायला पाहिजे ना. तरच तर त्याच्यामध्ये असणं आणि नसणं ह्या दोन्ही गोष्टी जाणवतील. नाहीतर नाही जाणवू शकत. See, unless there is a steady principle, it cannot be observing an unsteady or a moving principle. याच्याबद्दल आपण अनेक वेळा चिंतन केलेलं आहे, की जोपर्यंत आपण स्थिर नसतो, तोपर्यंत अस्थिर गोष्टी आपल्याला अस्थिर आहेत असं कळणारच नाही. आपण आणि अस्थिर वस्तू ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेगाने अस्थिर असू. म्हणजे उदाहरण काय? उदाहरण आपण सगळेजण आत्ता पृथ्वीवर आहोत ना. तर पृथ्वी आणि आपलं शरीर एकाच गतीने फिरतंय. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय, की आपण फिरतच नाहीये. कारण की आपलं लक्ष पृथ्वीकडे आहे. जी पृथ्वी आणि आपलं शरीर ह्या दोन्ही गोष्टी एकाच गतीने फिरतायत. त्यामुळे आपल्याला गतीचा अनुभव येत नाही. परंतु आपण समजा चंद्रावर गेलो किंवा आपण समजा स्पेस शटलमध्ये गेलो, तर आपल्याला असं दिसेल, की पृथ्वी थोडीशी फिरते बुवा. आपल्याला असं वाटतं, की सूर्योदय होतोय. सूर्य आता डोक्यावर येणार आहे थोड्या वेळाने आमच्या इथे अमेरिकेत. तुमच्या इथे भारतामध्ये तो सूर्य अस्त होऊन गेला ऑलरेडी. दिसतं असं, की सूर्य वर येतोय आकाशामध्ये नंतर मग तो आकाशात खाली जातो असं दिसतंय ना. परंतु तसं काही होत नसतं. आपण हलतो आहोत म्हणून सूर्य हलतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळे गती जी आहे ना, ती एक तत्व न हलणारं आणि दुसरं तत्व हलणारं जर असेल, तरच गतीचा अनुभव येऊ शकतो. नाहीतर गतीचा अनुभवच नाही येत. त्याचप्रमाणे काळाचं आहे. आता आत्ता गेली 10 मिनिटं आपण चर्चा करतोय. ठीक आहे. तर ती गेली 10 मिनिटं कुठे आहेत आत्ता? गेलीत ना. ज्या क्षणी तोंडातून शब्द बाहेर निघतो, त्याच क्षणी तो इतिहास जमा पण होतो. असं होतं. नाही? तर भूतकाळ म्हणजे आहे काय? भूतकाळ केवळ स्मृती आहे, मनातली स्मृती. जोपर्यंत स्मृती तयार होत नाही, तोपर्यंत भूतकाळ किंवा काळाची जाणीव तयार होत नाही. काळाचं इल्युजन तयार होत नाही. विचार करा. काळ हा सापेक्ष आहे. काळ सापेक्ष आहे. भूतकाळ नावाची वस्तूच नाही आहे. भूतकाळ नावाची वस्तू वर्तमान काळामध्ये आपल्याला लक्षात येते. गेली 10 मिनिटं आपण काहीतरी चिंतन करतो आहोत, हे मला आत्ता कळतंय. आपल्याला वर्तमान काळाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही काळाचा अनुभव कधीच नाही येऊ शकत. वी आर ऑल्वेज इन द प्रेझेंट. वी हॅव टू बी इन द प्रेझेंट. जर आपण नेहमी वर्तमान काळात राहू शकलो, तर वर्तमान काळामध्येच आनंद आहे, हे आपल्याला कळेल. आपल्याला वाटत असतं, की हा आनंद बाहेर कुठेतरी आहे. त्यामुळे मग आपण तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते ना आणि इच्छा उत्पन्न झाली, की मग आपण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी करायला घेतो हातात. इच्छा पूर्ण तर झाली पाहिजे. हे समजा खूप पैसा हवा असेल, तर आपल्याला काहीतरी नोकरी म्हणा, व्यवसाय करणं आवश्यक आहे आणि म्हणजे ते जर आपण धर्माप्रमाणे चालणार असू तर. नाहीतर मग आपण तर काय चोरी, लूटमार, डकैती हे सगळं करू शकतो ना. त्यांनी पण पैसा मिळू शकतो, नाही असं नाही. तर जो चोर आहे आणि जो धर्माप्रमाणे आचरण करून पैसा कमवून आणि त्यापासून आपल्याला काहीतरी सुख मिळेल, अशा विचारांमध्ये आहे. ते दोघंही खरं तर भ्रमामध्येच आहेत. भ्रम हा आहे, की आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने, कुठल्या ना कुठल्या बाबतीत अपूर्ण आहोत आणि पैसा मिळाला, की आपण पूर्ण होऊ शकू, अशा प्रकारची मनामध्ये भ्रांती आहे. तर ती भ्रांती दूर करण्यासाठी आपण धर्मानुसार आचरण करू शकतो. धर्मानुसार म्हणजे कसं, की आपण जे काही आचरण करू त्याच्यामुळे इतर लोकांना किंवा पर्यावरणाला आता आपण म्हणू, आपण आता 2024 मध्ये राहतो आहोत ना, तर पर्यावरणाबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये फार जागरूकता आहे आणि मी स्वतः पर्यावरणशास्त्र शिकलोय आणि त्या विषयात मी काम करत असतो. त्यामुळे त्याच्याबद्दल मी लोकांना सांगत असतो.
की आपण समजा पर्यावरणाची रक्षा नाही केली किंवा आपण अशा प्रकारचं वर्तन केलं, की ज्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. तर ते आपल्यासाठी आणि म्हणजे पर्यावरणासाठी तर चांगलं नाहीच आहे, परंतु आपल्यासाठी चांगलं नाही. हे आपल्या लक्षात आलं. तर अशा प्रकारे आपण राहू शकतो धर्माप्रमाणे किंवा आपण अधर्माप्रमाणे पण राहू शकतो. म्हणजे कसं, की आपल्या कर्मामुळे इतर लोकांना किंवा पर्यावरणाला जर त्रास झाला, हानी झाली, तर आय डोंट केअर. मला जे पाहिजे ते मला मिळालं पाहिजे. तर जेव्हा अशा प्रकारचा स्वार्थी म्हणजे संकुचित स्वार्थाने प्रेरित जो काही आपला कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम अधार्मिक आहे असं आपण समजू. ठीक आहे ना? तर दोन्ही प्रकारच्या कर्मानी आपल्याला इच्छापूर्ती होऊ शकते. म्हणजे समजा पैसा हे ध्येय असेल, तर पैसा आपण नोकरी-धंदा करून पण करू शकतो. प्रामाणिकपणे काम करून मिळवू शकतो किंवा आपण चोरी करू शकतो, डाके टाकू शकतो, अपहरण करू शकतो. हं. काय म्हणतात त्याला? यू किडनॅप समबडी आणि यू यू आस्क फॉर अ रॅन्सम राइट? तुम्ही मला एवढे पैसे द्या, मग मी तुमच्या मुलाला सोडून देईन. अशा प्रकारचं पण आपण काम करू शकतो. तर ते कसं करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे, ह्याच्याबद्दल भगवंतांनी आपल्याला पहिल्या 3, 4, 5 अध्यायांमध्ये सांगितलं, की कुठल्या प्रकारचं कर्म करायला पाहिजे. पर्यावरणासोबत सुद्धा कसं राहायचं ते त्यांनी सांगितलं होतं आपल्याला, की ना यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषयी भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्ते आत्मकारणात्. सांगितलं होतं ना आपल्याला? अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा हे सगळं शिकवलं होतं आपल्याला. नंतर मग हेही सांगितलं होतं, की तू जे काही करशील ते कर्ताभाव ठेवू नको त्याच्यामध्ये. कर्ताभाव न ठेवता कर. है ना? की प्रकृतेर्क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. हे सांगितलं होतं, की प्रकृतीच्या गुणांनुसार सगळ्या घटना ह्या प्रकृतीमध्ये घडताना तुला दिसतील. परंतु जर तू विमूढात्मा असला, म्हणजे तू जर मूर्ख असला, तर तुला असं वाटेल, की हे मी करतोय. परंतु तसा तू नको होऊस. तू जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं कर. एवं प्रवर्तितं चक्रम हं, नानुवर्तयति काय आहे तो मला तर श्लोक आठवत नाहीये. परंतु काय आहे, की हे जे प्रकृतीचं चक्र आहे, निसर्गाचं चक्र आहे, त्याला जर आपण हातभार लावत असलो, तर चांगलं आहे. जर लावत नसू, तर मग आपण बरोबर नाही करत आहे. आपण निसर्गाशी सुसंगत असं आपलं जीवन चालवलं पाहिजे, अशी भगवंताची इच्छा आहे. तसं जर नसलं, तर मग त्रास होईल. म्हणजे आत्तापर्यंत आपण गेले 150-200 वर्ष काय केलं, की संकुचित स्वार्थाने प्रेरित होऊन अनेक प्रकारचे उद्योग केले. त्याच्यामुळे पर्यावरणाची खूप हानी झाली. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण हे अनावश्यक उद्योग बंद केले, केव्हा? कोव्हिडच्या काळात. तेव्हा पर्यावरण एकदम वर गेलं. म्हणजे एअर क्वालिटी इम्प्रूव्हड, वॉटर क्वालिटी इम्प्रूव्हड सगळं झालं ना. तर ते कशामुळे झालं? पर्यावरणाची हानी मनुष्यानी अनावश्यक उद्योग केले आणि करत राहिला म्हणून झाले. अनावश्यक उद्योग केले कशाला? भरमसाठ वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी आणि त्या वस्तू आपल्यासाठी खरंच उपयोगी आहेत किंवा नाही किंवा खरंच आवश्यक आहेत की नाही याचा विचारच नाही केला. त्याच्यामुळे म्हणजे पर्यावरणाची हानी झाली. त्यांनी मग पर्यावरण म्हणजे माझ्या शब्दात त्यांना मदर नेचर म्हणतो. तर मदर नेचर फाउंड आउट द प्रॉब्लेम फॉर हर एलिमेंट वॉज ह्युमन ग्रीड. म्हणजे ह्युमन ग्रीडमुळे काय होतं, की आपण सारखं काही ना काही करतो. आपल्या मनामध्ये अमुक इच्छा असते ना, की मी ही वस्तू प्राप्त केली म्हणजे मग मला बरं वाटेल. माझी इच्छा पूर्ण झाली, की मला चांगलं वाटेल, मला सुख मिळेल. असं आपण भ्रमामुळे विचार करतो आणि तसं करत असताना अनेक प्रकारचं कर्म करतो. ठीक आहे ना? आणि ते कर्म केल्यामुळे काय होतं, की पर्यावरणाची हानी होते. म्हणजे आपल्याला रोग कुठला आहे? आपल्याला रोग आहे करो, 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 करो. ठीक आहे ना? मग ह्याच्यावर जर औषध हवं असेल, तर ह्या रोगावर औषध काय असेल? करोना, 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 नाही का? तर म्हणून तो करोनाचा जो आजार झाला गेल्या 4 वर्षापूर्वी, तो पर्यावरणाच्या दृष्टीने फार फायदेशीर होता.
कारण की त्यांनी आपल्याला सगळ्यांना करोनामध्ये घरी बसवलं. कुछ मत करो, करोना, घरी बसव. तर घरी बसल्यामुळे काय झालं, समजा एखादा छोटासा मुलगा किंवा मुलगी जर त्यांनी काही चूक केली म्हणा किंवा काहीतरी गडबड केली, तर मग आई काय म्हणते त्याला, की "यू गो इंटू द कॉर्नर अँड सिट इंटू द कॉर्नर." म्हणजे कोपऱ्यात जाऊन बस. कोपऱ्यात जाऊन बस म्हणजे आणि कुठे भिंतीकडे तोंड करून. सो सिट इन अ कॉर्नर. सो मदर नेचर पुट अस इंटू अ कॉर्नर. आपल्याला तिने टाइम आउट दिला, टाइम आउट. त्या टाइम आउटमध्ये मदर नेचर्स हेल्थ इम्प्रूव्ड, नाही का? असं झालं. तर भगवंताने सांगितलं, की तुम्ही कर्म करा, परंतु सगळ्यांच्या कल्याणासाठी करा आणि प्रकृतीच्या नियमांनुसार करा. ठीक आहे? ते करत असताना तुम्हाला एका प्रकारच्या शिस्तीची आवश्यकता आहे. यू नीड डिसिप्लिन. तर ते डिसिप्लिन तुम्हाला शिकवलं 6व्या अध्यायामध्ये योगाच्या दृष्टीने, की हे असं केलं तुम्ही बरं राहाल. युक्ताहार विहारस्य, युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य, योगो भवति दुःखः, हे सगळं समजावून सांगितलं. ठीक आहे ना? तशा प्रकारे जर आपण राहिलो, तर मग काय होईल, की मग आपल्याला ह्या जगामध्ये, सगळ्या सृष्टीमध्ये दिव्यत्वाची अनुभूती येईल. आपल्याला हे लक्षात येईल, की ह्या जगामध्ये सगळे जे व्यवहार चालतायत ना, ते व्यवहार सुरळीतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने चाललेत, असं लक्षात येतं. आणि आपल्याला असं वाटतं, की ही जी शिस्त आहे किंवा हे जे निसर्गाचे नियम आहेत, हे नियम चालवणारा नियंता कोणीतरी आहे, कुठेतरी आहे, असं वाटतं. तर तो नियंता म्हणजे ईश्वर आहे असं आपल्याला वाटतं, नाही का? तर तो ईश्वर म्हणजे कोण? त्याचं दिव्यत्व म्हणजे काय? त्याच्या विभूती काय? ह्या सगळ्यांचा आपण विचार केला किंवा भगवंताने आपल्याला सांगितलं. हं. 7, 8, 9, 10, 11. मग 11व्या अध्यायामध्ये येईपर्यंत अर्जुनाची भूक जी होती किंवा भूक म्हणण्यापेक्षा लालसा, की मला ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. इतकी वाढली, की त्यांनी सांगून टाकलं कृष्णाला, की "तुझ्या या विभूतींमध्ये मला काही विशेष रस नाहीये. तू तुझं सगळं टोटल विश्वरूप मला एकदम दाखव." मग विश्वरूप दाखवलं. मग विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन घाबरून गेला. कारण की त्याला ते सगळं पचलं नाही, झेपलं नाही. म्हणजे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्य हे सगळं वर्तमानामध्ये एकाच वेळेस दिसून गेलं. म्हणजे द होल मूव्ही वॉज प्लेड इन फ्रंट ऑफ हिज आईज इन अ फ्लॅश. सगळा पूर्ण सिनेमा एकदम समजा तुम्हाला 5 सेकंदात किंवा 1 सेकंदात दिसून गेला, तर मग तुम्ही काय कराल? सांगा. एका सेकंदात जर आपल्याला दिसला हा पूर्ण सिनेमा, तर आपण घाबरून जाऊ ना. तसं झालं त्याचं. दॅट वॉज हिज प्रॉब्लेम. मग तो म्हणाला, की "नाही, नाही, ठीक आहे. तू आता 2 हाताच्या तुझ्या रूपामध्ये ये आणि मग आपण ह्याच्या पुढची कथा या 2 हाताच्या कृष्णाच्या च्या तोंडून ऐकू." आता हे सगळं झाल्यानंतर ह्याच्यानंतरचा प्रश्न जो आहे, तो भगवंत विचारणार आहे, तो ह्या 12व्या अध्यायात आहे. कृष्ण म्हणजे गुरु, त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि अर्जुन म्हणजे आपण. आपल्या मनामध्ये प्रश्नाच्या शिवाय दुसरं काही नाहीच आहे. आता काय करायचं? सो लेट अस सी. विल गेट इंटू अध्याय नंबर 12. आता अध्याय नंबर 12 ह्याच्यामध्ये ना सगळ्यात पहिले तर ज्ञानेश्वरांनी खूप मोठे इंट्रोडक्शनच दिले. तर पहिले आपण आज ती इंट्रोडक्शन बघून घेऊया आणि नंतर मग सगळे जे श्लोक आहेत ते मे बी पुढच्या वेळेसपासून सुरू करू. ठीक आहे? सो लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से रिगार्डिंग 12वा अध्याय. आपण हे सगळं एक, 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 एक ओवी करत करू. हं. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस. गुरु कृपादृष्टी माते तुझा जय जयकार असो. कुठल्याही अध्यायाच्या पहिले ना ज्ञानदेव महाराज त्या अध्यायाची जी पृष्ठभूमी आहे ती तयार करतात. म्हणजे आपण शेतीमध्ये बी पेरण्यापूर्वी जमीन नांगरतो वखरतो तसं करतो ना? किंवा आता आपण घरी पूजा करायची असेल तर पहिले देवघर ॲटलिस्ट झाडतो, पुसतो ना. नंतर मग सगळी पूजा सामग्री स्वच्छ करतो आणि त्याच्यानंतर मग आपण पूजा करायला बसतो. तसंच हा प्रत्येक अध्याय सांगण्यापूर्वी ज्ञानदेव महाराज त्याची पूर्वपीठिका तयार करतात. सो ही क्रिएट्स द ग्राउंड फॉर इट. आणि मग त्याच्यामध्ये अनेक ओव्या असतात, आहेत म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या आधी आणि नंतर मग तो ॲक्चुअल अध्याय सुरू होतो. सो लेट अस सी व्हॉट ही हॅज टू से टू इंट्रोड्यूस द 12th चॅप्टर. विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी,
ते तुझी ये गुरु कृपादृष्टी निर्विषय होय. विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते. विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते. म्हणजे काय आहे, की आपल्या मनामध्ये एखादा विषय किंवा ऑब्जेक्ट ऑफ डिझायर हे आल्याबरोबर त्याच्या मागे आपण लागतो. म्हणजे काय आहे, की आपली सगळी तहानभूक हरवून आणि आपण त्याच्या मागे पळायला लागतो. ती काही केल्या जात नाही. तो विषय पूर्ण मिळत नाही तोपर्यंत, त्या विषयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. त्या विषयाचा आणि इंद्रियाचा जोपर्यंत संयोग होत नाही, जोपर्यंत त्या विषयाचं आणि इंद्रियाचं द्वैत अद्वैतामध्ये रूपांतरित होत नाही, तोपर्यंत समाधान नाही मिळत. म्हणजे समजा आपल्यासमोर एका वाटीमध्ये एखादा आपल्या आवडीचा पदार्थ ठेवलाय. समजा श्रीखंड म्हणा, आईस्क्रीम म्हणा, गुलाबजाम म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते. तुम्ही इमॅजिन करा, की तो समजा आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. तर डोळ्यासमोर ती वस्तू असेपर्यंत समाधान होईल का? अजिबात नाही होणार. जोपर्यंत त्या विषयाचं म्हणजे तो विषय कुठला आहे? रसनेचा विषय आहे ना, जिभेचा विषय आहे, चवीचा विषय आहे. त्यामुळे त्या विषयाचं आणि रसनेचं म्हणजे जिभेचं अद्वैत जोपर्यंत होत नाही, म्हणजे अनलेस द फूड टचेस द टंग तुम्हाला चवीचा अनुभव येणार नाही. म्हणजे आनंदाची अनुभूती होणार नाही. बरोबर आहे ना? तर विषय आणि इंद्रिय यांचं अद्वैत जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत द्वैतामध्ये आनंद नसतो. अद्वैतामध्येच आनंद असतो. ठीक आहे? विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते. त्याच्याबद्दल आपण कुठले श्लोक बघितले होते आठवून तुम्हाला दुसऱ्या अध्यायात? ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते कामा कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. हे श्लोक आपण बघितले होते ना, की ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु उपजायते म्हणजे विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. म्हणजे विषयांचे करी ध्यानापासून ते आत्मनाशपर्यंतच्या ज्या 8 गडगडत खालती येणाऱ्या पायऱ्या आहेत, की कसा आपला सत्यानाश होऊ शकतो, ते सगळं आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं भगवंतानी. तरीसुद्धा विषयांचे करी ध्यान, ते झाल्यानंतर आपण सत्यानाश होईपर्यंत त्या विषयाच्या दंशानी मूर्छित असतोच. म्हणजे बुद्धिनाश होतो ना आपला. ती काही केल्या जात नाही. हे गुरुकृपादृष्टी तुझ्या योगाने ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते. गुरुकृपा जर झाली, म्हणजे कृष्णाने जर समजावून सांगितलं, की मी कोण आहे? म्हणजे मी अपूर्ण नाहीच आहे, मी पूर्णच आहे. माझ्यामध्ये अपूर्णत्वाची भ्रांती माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे काय झालं, की हे मला कळलं, म्हणजे मग माझ्या मनामध्ये विषयाबद्दल जे आकर्षण होतं, ते नष्ट झालं, नाही का? तर अशा प्रकारे विषयरूपी सर्पाने दंश केला असता जी मूर्छा आली होती, ती गुरुकृपा दृष्टीमुळे ती गेली. तरी कवणा ते तापुपोळी, कैसेनी वो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरे येसी तू. प्रसन्नतारूप प्राणाच्या लाटांची प्रसन्नतारूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल, तर संसाराच्या त्रासाचं म्हणजे अध्यात्मादी त्रिविध तापांचे चटके कोणाला बसतील व खेद कसा बरं जाळू शकेल? हं? प्रसन्नता रूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल, म्हणजे जर आपल्या मनामध्ये नेहमी प्रसन्नता असली, नेहमी आपण प्रसन्न असलो, तर संसाराच्या त्रासाचं कुठल्या प्रकारचे त्रास आहेत आपल्याला? आधी भौतिक त्रास आहेत, आधी दैविक त्रास आहेत आणि आध्यात्मिक पण त्रास आहेत, नाही का? आधी भौतिक त्रास कुठले आपले? आधी भौतिक त्रास म्हणजे आपण जन्म होतो, मग आपलं वय वाढतं, मग आपण म्हातारे होतो आणि मग मरतो. तर वार्धक्य आणि मृत्यू हे 2 आधी भौतिक ताप आहेत किंवा आपल्याला रोग-बीग पण होतात मध्ये-मध्ये. ते सगळे आधी भौतिक ताप आहे किंवा आधी दैविक ताप आहेत. आपल्या आटोक्यात नसलं, समथिंग नॉट अंडर अवर कंट्रोल. आता समजा कुठेतरी पूरच आला म्हणा किंवा वादळ आलं म्हणा, तर आधी दैविक ताप आहे ते. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्याला हे माहिती नाही की आपण कोण आहोत. हा आध्यात्मिक ताप आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे ताप आपल्याला उद्भवतात.
मनामध्ये सुख-दुःख होतं, है ना? तर कारण का होतं? कारण की आपल्याला आपल्या पूर्णत्वाची कल्पना नाहीये. आपण अपूर्ण आहोत असं आपण मानलेलं आहे. हा आध्यात्मिक ताप आहे. तर हा हे सगळे जे ताप आहेत, ह्याचे चटके कोणाला बसतील? समजा प्रसन्नतारूप पाण्याच्या लाटांची आपल्या मनामध्ये जर भरती असली, तर मग आपल्याला हे ताप, त्याचे चटके नाही बसणार. आणि मग खेद कसा बरं जाळू शकेल? नाही, आपल्याला खेद काहीच होणार नाही. अजिबात काही होणार नाही. कारण की आपण नेहमी वर्तमानात राहू. आपल्याला भूतकाळ कल्पना कल्पनेत जो आहे, तो त्रास देऊ शकणार नाही, असं होईल. मग ह्याचा अर्थ हा नाही, की आपण कुठेतरी चोरी करावी आणि जाऊन किंवा कोणाकडनं पैसे उसने घ्यावे आणि जाऊन विसरून जावं. परत नाही करावे, असं नाही करावं. हे धिस इज नॉट द पर्पज ऑफ टेलिंग धिस. परंतु भूतकाळ जो आहे ना, तो गेलाय. आता त्याच्याबद्दल काय तुम्ही करणार? त्याच्यात जे झालं ते झालं. तर मग त्याचं प्रायश्चित्त करा. समजा एखादी चूक झाली असेल ह्याच्या आधी, तर मग ती होणार नाही याची काळजी करा, नाही का? आणि सगळ्या आपल्याला असं वाटत असतं, की आपण चुका केल्या किंवा चुका झाल्या किंवा काय व्हॉटएव्हर. तर त्या करेक्ट करण्यासाठी सगळ्या आपणच करू शकू असं नाही. तर जे आपल्याकडनं शक्य आहे ते आपण अवश्य करावं. करण्याची तयारी असावी आपली. परंतु ते तसं होईलच अशी अपेक्षा पण करू नये. आणि त्याच्यामध्ये जर विशेषतः इतर लोक किंवा इतर व्यक्ती त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्वड असल्या, तर आपण सगळ्यांचा दृष्टिकोन किंवा कोण काय करेल हे बदलवू नाही शकत किंवा त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नसतं. त्यामुळे आपण आपल्याकडनं जे करायला हवं त्याची तयारी दाखवावी. परंतु तशा प्रकारे सगळे लोक करतीलच असा आग्रह धरू नये. त्यामुळे ज्यांना जसं वाटतं त्यांनी तसं करावं अशी त्यांना आपण मोकळीक द्यायला पाहिजे. कारण की प्रत्येक व्यक्ती ज्याला जे योग्य वाटतं तेच करत असते. तर जे भूतकाळात झालं ते झालं. वर्तमान काळात आपल्याला जे करण्याची गरज आहे ते करण्याची आपली तयारी असावी. ते जर करता आलं भगवंताच्या कृपेने तर फार चांगली गोष्ट आहे. नाही करता आलं तर ठीक आहे. भगवंताची अशी इच्छा होती असं आपण समजावं आणि सोडून द्यावं. योग सुखाचे सोहळे, सेवका तुझेनी स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात. आणि भक्तांची ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूप सिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस. ती कशी पुरवतेस ते पुढे स्पष्ट करतात. हं? तर हे प्रेमळ माते, कुठली प्रेमळ माता? सरस्वती. है ना? गुरु कृपा दृष्टीरूपी माते तुझा जय जयकार असो. ही गुरु कृपा दृष्टीरूपी माता. माता कोण? की गुरु कृपा दृष्टी हीच माता आहे. है ना? तर ही जी माता आहे, ही भक्तांना काय करते, की अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात. आपण जर अष्टांग योग केला ना, तर त्याच्यामुळे सुख होतं ह्याच्याबद्दल काही वाद नाही. आपण जो आता मगा श्लोक म्हटला ना, कुठला बघितला? युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त आहार, युक्त विहार, युक्त स्वप्न, युक्त अवबोध ह्या सगळ्या गोष्टी जर युक्त असल्या तर मग दुःखाचा नाश होतो. दुःख हा योगो भवती अशा प्रकारे योग साधन जर आपण केलं, अष्टांग योग आपण जर केला, तर त्याच्यामुळे सगळ्या दुःखाचा नाश होतो. हे कोणामुळे प्राप्त होतात? गुरुकृपा दृष्टीमुळे. गुरुकृपेची जी दृष्टी आपल्यावर असते, त्याच्यामुळे आपल्याला हे योगाच्या, अष्टांग योगाच्या सुखाचे भोग प्राप्त होतात आणि भक्तांची ते ब्रह्म मी आहे, अशा स्वरूप सिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस. जो साधक आहे, त्याला शेवटी त्याच्या स्वरूपाचा बोध होतो ना. योग हा चित्तवृत्ती निरोधा आणि कशाकरता? तदा द्रष्टू स्वरूपी अवस्थानम, राइट? तर अशा प्रकारे जो साधक आहे, त्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख होते. तर अशा स्वरूपसिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस. ती कशी पुरवतेस? ते पुढे स्पष्ट करतात. आधार शक्तीची या अंकी, वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी, परी ये देसी निजे. आधार चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाशरूपी पाण्यात घालून झोके देतेस. बघा, आधार चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर. आधार चक्र कुठलं आहे? आधार चक्र म्हणजे मूलाधार चक्र. म्हणजे आवर
बेस. मूलाधार म्हणजे काय, की मुळाचा आधार. त्या मुळाच्या आधारावर कुंडलिनी असते. आता कुंडलिनीचं जी कल्पना सांगितलेली आहे ती अशी आहे, की कुंडलिनी म्हणजे वेटोळे घालून बसलेल्या नागासारखी आहे. आणि ती मूलाधार चक्रामध्ये असते आणि मग ती तिथनं सळसळ करत वर जाते आणि सगळ्या चक्रांना भेदून ती सहस्रारपर्यंत जाते वगैरे अशा प्रकारची सगळी वर्णनं आपल्याला ऐकायला मिळतात. आता कोणाची कुंडलिनी जागृत झालेली आहे आणि कोणाला तसा अनुभव आलेला आहे, हे मला माहीत नाही. म्हणजे ज्ञानदेवांना आला होता याच्याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु तो जो अनुभव आहे, त्यांचा जो अनुभव आहे, तो जोपर्यंत आपल्याला येत नाही, तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल बोलू नाही शकत ना. आपण फक्त ऐकलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करू शकतो. परंतु जे वर्णन आहे, त्याच्यावरनं जर आपल्याला काही बोध मिळाला किंवा जर काही आपल्याला हिंट मिळाली, की आपल्याला काय करता येणं शक्य आहे. ते जर करता आलं तर फार चांगली गोष्ट आहे. नाहीतर आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करावं. गीतेमध्ये कसं आहे पहा, की सगळ्यांना सगळं करता येईल अशी अपेक्षा पण नाही आहे आणि आपल्याकडनं ते होणार पण नाही. आपल्याला जेवढं जमेल, जेवढं आपल्याला झेपेल तेवढं आपण करू. तर जेवढं आपल्याला समजेल त्यातलं जे समजेल ते आणि जे योग्य आहे, जे आपल्याला सुटेबल आहे ते आपण अवश्य करायला हरकत नाही. आणि एक-एक पायरी समोर जायला हरकत नाही. तर जी चांगली गोष्ट आपण सगळीकडनं ऐकतो ना, म्हणजे ऋग्वेदात काय म्हटलंय ऋषींनी, की "आनो भद्रा क्रत्वो यंतु विश्वतः." म्हणजे सगळीकडनं सगळ्या ज्या चांगले विचार आहेत ते माझ्या मनात येऊ देत आणि त्यांचा मी अंगीकार करू देत आणि त्यानुसार माझं जीवन मी समृद्ध करू देत. तर आपल्याला ज्या-ज्या चांगल्या गोष्टी जिथून-जिथून कळतायत, त्या-त्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा ना पहिले. सो टेक बेबी स्टेप्स, टेक सम स्टेप्स ॲट अ टाईम. अशा प्रकारे जर तुम्ही पुढे गेलात, तर मग तुम्हाला पलीकडच्या गोष्टी जास्त-जास्त चांगल्या कळायला लागतील. तर ह्या कुंडलीबद्दल आपल्याला जर नाही कळलं तर काही हरकत नाही. इट डझंट मॅटर. आधार चक्रावर असलेल्या कुंडलीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस. ही गुरुकृपा दृष्टी म्हणजे माता. आणि त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाशरूपी पाण्यात घालून झोके देतेस. म्हणजे हृदयामध्ये काय असतं अनाहत चक्र. त्या अनाहत चक्रामध्ये त्या जीवाला ती झुलवते आणि झोपी झोके देते. म्हणजे मग तो छान आनंदात राहतो असं आहे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी आत्मप्रकाश रूप ज्योतीने साधक रूपी बालकास ओवाळतेस. आत्मप्रकाशाच्या ज्योतीने तो साधक रूपी जो बालक आहे त्याला तू ओवाळते आणि मन आणि प्राण यांचा निरोध करणे रूपी खेळणी त्यांच्या हातात देतेस. त्यांना काय शिकवलं? प्राणायाम शिकवला. मन आणि प्राणायाम यांचा निरोध म्हणजे योगा चित्त वृत्ती निरोधा. तर चित्तामध्ये ज्या वृत्ती उठतात त्यांचा निरोध करायला तू शिकवतेस. हे त्याचं खेळणं आहे. म्हणजे योगासनं जो करतो माणूस किंवा योग मार्गावर जो आहे त्यांना योग मार्गावर जी काही साधना करायला लागते ती दॅट इज अ नाईस टॉय फॉर देम. इट्स अ टूल. हे उपकरण आहे. त्याचाही शेवटी उपयोग आपल्याला हाच करायचा आहे, की त्याच्यामुळे आपलं मन अनुशासित झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे आणि त्या अनुशासित एकाग्र मनामध्ये आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख व्हायला पाहिजे. आणि व स्वरूपानंदाचं लहान मुलाला घालावायचे दागिने साधक रूपी स्वरूपानंदाचे लहान मुलांना घालावयाचे दागिने साधक रूपी बालकांच्या अंगावर घालतेस. ते साधक रूपी जे बालक आहेत त्यांच्या अंगावर काय घालते? कुठला दागिना घालते? स्वरूपानंदाचा दागिना. हं. त्या स्वरूपानंदाचा लहान मुलाला घालायचा जो दागिना असतो तो बनवते आणि ते त्या साधकाच्या अंगावर घालतेस. म्हणजे मग त्याला मुलाला चांगलं वाटतं, नाही का? आजच एक सत्संग आमचा सुरू होता त्याच्यामध्ये आमचे एक बंधू म्हणाले, की त्यांनी एक सुंदरकांडाचा पाठ केला आणि म्हणे तो पाठ जसा संपत आला होता ना, तसा त्यांना एका दिव्य सुगंधाचा अनुभव आला. त्यांना एकट्यालाच नाही आला, त्यांच्या पत्नीला पण आला. तर अशा प्रकारे चांगले अनुभव आपल्याला येऊ शकतात साधना करत असताना. योगसूत्रांमध्ये 4 जे पाद आहेत ना, त्यापैकी एक विभूतिपाद आहे, विभूतिपाद. त्या विभूतिपादामध्ये अनेक गोष्टी आपल्याला ज्या अनुभवाला येऊ शकतात, त्यांचं वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये असा दिव्य सुगंध येणं किंवा दिव्य संगीत ऐकू येणं, दिव्य एखादं दृश्य दिसणं, एखादा दृष्टांत होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर अशा प्रकारचे दागिने ती जी माता आहे, ती बालकाच्या अंगावर घालते, असं ज्ञानदेव सांगतायत. 17 स्तन्यदेसी अनुहताचा हल्लरोगासी समाधिबोधे निज दिसी बुझावनी.
17वी जीवन कलारूपी म्हणजे व्योमचक्रातील चंद्रामृत रूपी दूध देते. 17वी कला म्हणजे कुठली? कला कुठल्या आहेत सांगा बरं मला? म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशा सगळ्या ह्या 14 आणि मग अमावास्या आणि पौर्णिमा, है ना? ह्या 16 झाल्या टोटल. 17वी कला कुठली आहे? 17वी जीवन कलारूपी म्हणजे व्योमचक्रातील चंद्रामृत रूपी. त्याचा जो एसेन्स आहे, त्याचं जे तत्व आहे, ज्या तत्वावर या 16 कला तुम्हाला दिसतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जागृत, स्वप्न, सुषुप्ती अशा 3 अवस्था म्हटल्या आणि मग त्याला आधार देणारी तुरिया असं म्हटलं, तर ही जी 17वी कला आहे, ज्याच्यामध्ये ह्या 16 कला दिसतात आपल्याला, जाणवतात. त्या 17व्या जीवन कलारूपी म्हणजे व्योमचक्रातील चंद्रामृत रूपी, चंद्राचं जे खरं अमृत आहे, म्हणजे द एसेन्स ऑफ आय वुड से द मून इन द माइंड. चंद्र ही मनाचीच तर देवता आहे ना. तर आपण म्हणू की मनामधलं जे समाधान आहे, की जे नेहमीच कायम राहील, म्हणजे जीवनातल्या चढाव-उतारांमध्ये देखील जे मन समाधानी राहू शकेल, ही 17वी अवस्था, त्याचं दूध तू देते आणि अनाहत ध्वनीचं गाणं गातेस. म्हणजे आपल्या अनाहत ध्वनी कुठला आहे? आपलं हृदय सारखं सुरू असतं ना, नेहमी सुरू असतं. आपली जोपर्यंत ही जीवन यात्रा सुरू आहे, तोपर्यंत हृदयाचे ठोके राहणारच आहेत सुरू, राइट? तर तो अनाहत नाद आहे, ज्याच्यासाठी आपण काही करत नाही. जर आपण लक्षपूर्वक ऐकलं, तर आपल्याला हृदयाचे ठोके सहज ऐकू येतील, नाही का? त्याचं ती गाणं गाते आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस म्हणजे स्थिर करतेस. समाधीच्या बोधाने म्हणजे या अष्टांग योगामध्ये शेवटचं अंग कुठलं ते समाधी आहे. तर तुम्ही पहिले 7 अंग जर केले, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान जर केलं, तर मग समाधी होऊ शकते. तर त्या समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस. तर जी व्यक्ती समाधीमध्ये असते, तिला स्वरूपाचा बोध होतो. आणि स्वरूपाचा बोध झालेली व्यक्ती जी असते ना, ती नेहमी समाधीतच राहते. म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख त्या व्यक्तीची जातच नाही कधी आणि मग त्या जाणीवेमध्ये सगळ्या प्रकारचे रोल्स ती प्ले करते. म्हणजे सगळ्या प्रकारची भूमिका, सगळ्या प्रकारच्या भूमिका ती वठवते. असं होतं. म्हणजे आता मी श्रोत्याची नाही, श्रोत्याची भूमिका तुम्ही वठवताय आणि वक्त्याची भूमिका मी वठवतो. खरं तर मी अभ्यासकाची भूमिका वठवतोय आणि तुम्ही सह-अभ्यासक आहात, असं मी मानतो. जे मी तुम्हाला ह्याच्या आधी आत्ता सांगितलं, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही शिकवतोय अशी माझी भावना नाहीये. मी पण शिकतोच आहे, तुमच्यासारखा आहे मी पण. किंवा तुम्ही माझ्यापेक्षा पुष्कळ पुढे गेलेले असाल, पण मी तर शिकतोय. माझ्यासोबत तुम्हाला जर या सगळ्या अभ्यासामध्ये जर आनंद येत असेल, तुम्ही अवश्य त्याचा आनंद घ्या आणि नेहमी येताच तुम्ही तसे येत राहा नेहमी. हं. तर अशा स्वरूपी समजा आपण स्थिर झालो, स्थित झालो, अशा प्रकारे स्वरूपी आपली समाधी राहिली, तर आपण त्याच्यामध्ये मग स्थिर होऊ ना. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पावली, या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणून साधकांना तू आई आहेस आणि सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. म्हणून तुझा आश्रय मी सोडणार नाही. ही जी गुरुकृपा दृष्टी आहे, ही तू सगळ्यांची आई आहेस. म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. सगळ्या विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. आपल्याला जे काही शिकायचं असेल ना, ते शिकवणारा कोणीतरी गुरु असतोच. तर गुरुकृपा दृष्टी म्हणजे काय, की तुम्ही जनरल सेन्समध्ये घ्या ह्याला. आपण मराठी जी शिकलो भाषा, ती देखील आपण कुठल्यातरी टीचरने शिकवलं म्हणून शिकलो ना. कुठलाही विषय तुम्ही जर शिकायचा म्हटलं तरी तर तुम्हाला गुरु लागतोच. गुरु म्हणजे कुठलातरी अनुभव लागतो. जेव्हा आपण प्रत्येक अनुभवाला आपला गुरु करतो, तेव्हा आपण जीवनाच्या प्रत्येक अनुभवातनं शिकतो. तर गुरु हे तत्व आपल्या मनामध्ये शिकण्याची इच्छा, आकांक्षा आणि क्षमता ह्यांचं कॉम्बिनेशन आहे. त्याला आपण सोडायला नको कधीच. अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकल विद्याची ये सृष्टी धात्रा होय. हे सद्गुरूची कृपादृष्टी, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल, तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता म्हणजे ब्रह्मदेवच बनतो. जर गुरुची कृपादृष्टी आपल्यावर असेल ना,
तर आपण आपली सृष्टी इतकी सुंदर निर्माण करू, की त्या आनंदात आपला वेळ नेहमीच जाईल. त्या आनंदात आपण नेहमी राहू किंवा त्या आनंदामुळे आपण जी काही सृष्टी तयार करू ती सुंदर असेल नेहमी. म्हणोनी अंबे श्रीमंते निज जनक कल्पते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. एवढ्याकरता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू आणि श्रीमंत अशा आई, तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे. तर हे सगळं त्या गुरुकृपा दृष्टी नावाच्या मातेला इन्व्होकेशन सुरू आहे. हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई. ती आई जी आहे ती आपल्या भक्तांची कल्पतरू आहे. म्हणजे भक्तांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत त्या ती पूर्ण करू शकते. हं? कल्पतरू म्हणजे काय? की एखादं झाड आहे की त्याच्या खालती आपण जेव्हा बसतो तेव्हा जी काही आपल्या मनामध्ये कल्पना येईल किंवा जी काही इच्छा येईल ती पूर्ण होईल. असं झाड म्हणजे कल्पतरू. धिस इज अगेन मिथिकल. अशा प्रकारचं झाड कुठे आहे असं मला माहीत नाही. हं. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरिवरू, निफजवी माये, शांत अद्भुतादी नवरसांचे समुद्र माझ्या भाषेत भरती राहतील, असं कर. नवरस जे आहेत ना, भक्तीचे म्हणा किंवा भाषेचे, हे सगळे नवरस जे आहेत, ते नवरसांचे समुद्र माझ्या भाषेत भरती राहतील असं कर. म्हणजे माझ्या भाषेमधनं सगळ्या प्रकारचे रस व्यवस्थित प्रगट होऊ देत. माझ्या मनातला जो विचार आहे तो रसपूर्ण भाषेमध्ये श्रोत्यांपर्यंत पोहोचू दे आणि परमार्थ निरूपणाला शोभतील अशा योग्य अलंकाररूपी रत्नांची, म्हणजे माझं निरूपण. निरूपण जे होत आहे ना, गीतेमध्ये 700 श्लोकांवर 9,000 ओव्या ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितल्या आहेत, त्याच्यामध्ये निरूपण केलंय म्हणजे काय, की त्याचं गुपित उघडं केलंय. ही हॅज एक्सप्लेन्ड इट व्हेरी क्लिअरली, की कृष्णाच्या मनात एक्झॅक्टली काय चाललंय, त्यांनी अर्जुनाला काय शिकवलं, हे सगळं ज्ञानदेव महाराज आपल्याला उकलून सांगतायत. त्याला म्हणतात निरूपण. निरूपण म्हणजे निरूपण. जे रूप झाकलं गेलेलं आहे त्याला आपण उघडलं, है ना? तिथे योग्य अलंकार रूपी रत्नांची, म्हणजे अनेक आपण उदाहरणं बघितली ना, तर हे अलंकार आहे. म्हणजे साधी सोपी गोष्ट समजावून सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज अनेक प्रकारची उदाहरणं देतात. तर हे योग्य अलंकार रूपी रत्नांची खाणच होऊन राहील असं कर. So whatever I am trying to tell you or explain to you, it should become a mine of all kinds of jewels, which are the examples I'm trying to give you. असं कर. हे माऊली, माझ्या व्याख्यानात गीतेतील मतलबाचे मोठे-मोठे पर्वत तयार होतील असं कर. मी जे सांगतोय त्याच्यामध्ये अर्थाचे मोठे-मोठे पर्वत तयार होतील असं कर. साहित्य सोनियाची या खाणी, उघडवी देशियेची या देशियेची या क्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सैंघ. मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मानात्म विचाररूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे. मराठीमध्ये मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये, म्हणजे मराठी भाषेला त्यांनी पृथ्वी सांगितलं आणि पृथ्वीमध्ये सोन्याच्या खाणी उघड, म्हणजे मराठी भाषेतली जी अनेक रत्न आहेत, अलंकार आहेत, त्या सगळ्या बाहेर निघू दे आणि आत्मानात्म विचाररूपी वेलींची लावणी. आत्मानात्म विचार, आत्म आणि अनात्म विचार, म्हणजे आत्म म्हणजे मी म्हणजे ऑब्झर्व्हर, सेन्शियंट, आणि अनात्म म्हणजे व्हॉटेव्हर आय एम ऑब्झर्व्हिंग, इनसेन्शिएट, जड. ह्या दोघांचाही विचार जर वेलीच्या रूपाने आपल्याला बघायचं असेल, तर ह्या वेलीला आपण अशा प्रकारच्या पृथ्वीमध्ये लावायचं आहे, जिकडे-तिकडे होऊ दे. म्हणजे मग काय होईल, की संवाद फळ निधाने, प्रमेयाची उद्याने, लावी म्हणे घने निरंतर, प्रश्नोत्तर चर्चारूपी फळांचे भार असलेले सिद्धांतांचे दाट आणि विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर. कशी उपमा दिली आहे पहा, की प्रश्नोत्तर चर्चारूपी, प्रश्नोत्तर म्हणजे कुठले? हेच अर्जुनाचे आणि कृष्णाचे प्रश्नोत्तर. त्याच्या फळांचा भार असलेल्या सिद्धांतांचे, म्हणजे प्रश्नोत्तर रूपी जी चर्चा होते त्याच्यामधूनच तर आपल्याला सगळे सिद्धांत कळतायत ना. तर अशा सिद्धांतांचं दाट आणि विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार करते. ही सिद्धांत म्हणजे ही फळं आहेत या बागेला, ह्या वेलीला. तर
त्याचे विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतात. पाखांडाचे दरकुटे, मोडी वाग्वाद अव्हाटे, कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. माझ्या देशी भाषारूपी पृथ्वीवर पुढील गोष्टी नको आहेत. कुठल्या गोष्टी नको आहेत? असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात, की नास्तिकपणारूपी दऱ्या आणि वितंडवाद रूपी आडवाटा ह्या नाही शकत. आपल्याला नास्तिक पण व्हायचं नाहीये आणि वितंडवाद पण उगीचच्या उगीच नाही करायचं. म्हणजे वी डोंट वांट टू आर्ग्यू फॉर द सेक ऑफ आर्ग्युइंग. आणि कुतर्करूपी दुष्ट जनावरं हाकून दे. कुतर्क म्हणजे रॉंग इंटरप्रिटेशन आणि रॉंग आर्ग्युमेंट. तर ह्याच्या सारखं दुष्ट जनावर नाहीये दुसरं जंगलामध्ये. तर तुम्ही त्याला हाकलून द्या. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी वो सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची. श्रीकृष्ण गुणांच्या वर्णात मला सर्वत्र समर्थ कर आणि श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव, असे ज्ञानदेव प्रार्थना करतायत त्या मातेकडे. ये मराठीयेची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो देई या जगा. ह्या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर आणि या जगाला केवळ ब्रह्मसुखाचंच घेणं देणं होऊ दे. ह्या जगामध्ये व्हॉट एव्हर एक्सचेंज इज हॅपनिंग ती फक्त ब्रह्मसुखाची होऊ दे. आणि हे मराठीत करू दे मला. आत्तापर्यंत कदाचित मराठीमध्ये गीता अनुवादित केली गेलेली नसेल. म्हणून जेव्हा ज्ञानदेवांनी ही सगळी भावार्थ दीपिका मांडली, गीतेचा भावार्थ आलाय पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये, तर ती जेव्हा त्यांनी मांडली, तेव्हा इन्व्होकेशन काय आहे, की ह्या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आत्मज्ञान म्हणजे काय हे लोकांना सहजपणे कळेल अशी व्यवस्था कर. आणि या जगाला केवळ ब्रह्मसुखाचंच देणं-घेणं होऊ दे. म्हणजे मी पैसा कमवला आणि मग पैशातनं मला दुसरं काहीतरी मिळालं, अशा प्रकारचं जे देवाण-घेवाण आहे ना, त्याच्याऐवजी आपण ब्रह्मसुखाचंच देणं-घेणं होऊ देऊ. तू आपुलेनी स्नेहपल्लवे, माते पांघुरविशील सदैवे, तरी आताची हे आघवे निर्मीन माये. हे गुरुकृपी माते, जर तू प्रेमरूपी पदराने मला पांघरून घालशील, तर आत्ताच मी हे सर्व उत्पन्न करीन. ये विनविणीसाठी विनविनी विनवणीयेसाठी अवलोकिले गुरुकृपादृष्टी, म्हणे गीतार्थेसी उठी न बोलू न बोले बहु. या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या विनवणी बरोबर गुरूंनी त्याला कृपादृष्टीने पाहिलं आणि म्हणाले, गीतार्थ करावयास लाग, फार बोलू नकोस. तो गीतेचा अर्थ लिहायला सुरुवात कर, फार बोलू नको. असं कोण म्हणालं? गुरु. गुरु म्हणजे कोण? निवृत्तीनाथ. तेथ जी जी महाप्रसादू, म्हणोनी साविया जाहला आनंदू, आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे. असे गुरु बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना तत्काळ आनंद झाला आणि ते म्हणाले, महाराज आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांना आनंद झाला एकदम आणि ते म्हणाले, की महाराज म्हणजे निवृत्तीनाथांना म्हणाले, की आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो. यू हॅव अलाउड मी टू डू दिस, दॅट इटसेल्फ इज अ ब्लेसिंग आय हॅव फ्रॉम यू. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन. तर अशा प्रकारे 12व्या अध्यायाची संपूर्ण इंट्रोडक्शन आपल्याला आज कळली. ह्याच्याबद्दल जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा विचार व्यक्त करायचे असतील तर अवश्य करू शकता. तर कसं वाटलं? आपण आज इथे 14 जण आहोत, इन्क्लुडिंग मी. गुड. आय एम सो हॅपी टू सी ऑल ऑफ यू हिअर. तर सांगा, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स ऑर कॉमेंट्स. ज्ञानेश्वरांना वंदन, पुन्हा पुन्हा वंदन. इतकी सुंदर भाषा आणि ती भाषा साध्या सरळ मराठी भाषेमध्ये आपल्याला सोनोपंत दांडेकरांनी दिली. काय करेक्ट. म्हणावं, आपलं केवढं मोठं भाग्य आहे. हे खरंय. सगळं आपल्याला ऐकायला वाचायला मिळतंय. खरंय ना. खरंच म्हणजे अगदी भरून येतं बाबा मला तर हे ऐकलं की. बरोबर असं आहे. वाटतं की केवढी प्रतिभा. आज आपल्याकडे ज्या दोघी आपल्या बहिणी आल्या आहेत,
त्यांची आपण ओळख करून घ्यायचा प्रयत्न करू. अक्षदा आणि निधी. निधी नाही, सॉरी, निशा. तुम्हाला कसं वाटलं? आज तुम्ही पहिल्यांदाच आलेत बहुतेक. हं? हो, हो. पहिल्यांदाच आलोय. छान वाटलं. असं हं. वाटलं म्हणजे खरोखर आपल्याला ज्या वाटेने जायचंय त्या वाटेवरती आपण पाय ठेवतोय असा थोडासा अनुभव आला मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हॉट बरेच अबाउट अक्षता? दिवसापासून मी म्हणजे सर्च करत होते, की काहीतरी असं आपल्याला ऐकायला मिळावं. मी हं. पुण्याचे जे गीता परिवार आहे त्यांचा गीतेचा क्लास चालतो. पण तो गीता पठणाचा आहे. हां, हां. तो केला, तर त्यावेळेला मला असं वाटत होतं, की काहीतरी त्याचा अर्थ पण आपल्याला कळत गेला. तो फक्त पठण होतं. तर कळत गेलं तर तेव्हापासून माझी अशी इच्छा होती, की आपण असं काहीतरी जॉइन व्हावं, आपल्याला कळावं म्हणजे काय आहे याच्यामध्ये. आणि आज असं वाटलं, की खरंचच आपण योग्य वाटेवर चाललोय. तर छान आहे हे. जॉइन व्हायला आवडेलच अगदी. दर मंगळवार आणि शुक्रवारी आपण भेटत असतो यावेळेस. त्यामुळे अ आपण अवश्य यायला काही हरकत नाही. अच्छा रेखाताई आणि ते रेखाताईंनी पण अनम्यूट केलं. हां, गो अहेड. निशा, फिनिश व्हॉट यू वांट टू से? हां आणि रेकॉर्डिंग पण असतं ना, म्हणजे हो, हो, कधी-कधी हो. मिस झालं वर्कमुळं तर मिळेल ना. त्यावेळेस आत्ता जॉइन थोड्या होता वेळाने हे येत नाही रेकॉर्डिंग मला. अपलोड होईल YouTubeवर. अच्छा, अच्छा. करेक्ट. चालेल. काही हरकत नाही. छानच ओके. अगदी. थँक यू. यू आर मोस्ट हे वेलकम. मी सोपान बोलतोय आणि मी सुद्धा पहिलीच वेळ हे अटेंड करतो आहे. बरं. तर अ, याच्याबद्दल फार चांगलं वाटलं ऐकून आणि पुढेही याचा आनंद आम्हाला मिळेल. तर ज्ञानेश्वर अवश्य. महाराजांबद्दल तर प्रश्नच नाही, की त्यांनी जे हे घोर ज्ञान मराठी लोकांसाठी सगळ्यांना ओपन करून दिलं मराठी भाषेमध्ये. त्यावेळची मराठी भाषा आणि आताची मराठी भाषेमध्ये फरक आहे. परंतु सोनोपंत दांडेकरांनी त्याच्यावरती जे काय ते एक्सप्लेनेशन केलेलं आहे, तर सोनोपंत दांडेकरांचं म्हणजे माझ्या वडिलांकडून मी काय शिकलो, तर ते प्रिन्सिपल होते पुण्याच्या महाविद्यालयामध्ये आणि त्यांचं असं होतं, की त्या ज्यावेळेला प्रवचन करायचे किंवा भाषण करायचे, तर त्यांचं असं म्हणणं होतं, की त्यांचं जे काय आहे, की माझं ह्या ठिकाणी भाषण आहे किंवा असं आहे, असं त्यांचं कधीच नव्हतं म्हणणं, की माझं बोर्ड लावा किंवा पोस्टर लावा किंवा काय. तर ते म्हणायचे, की माझी जी भाषणाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे म्हणा किंवा काय म्हणा, तर ते हे हवा करेल, वारा करेल. कोणाला करायची गरज नाही. एवढं त्यांची ख्याती होती. वाह! तर हां. तर त्या काळामध्ये ते एवढे सुप्रसिद्ध होते, की त्यांची म्हणजे ॲडव्हर्टाइज करायची गरजच नव्हती. अक्षरशः म्हणे, की विद्यार्थी युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी सुद्धा त्यांचे ते प्रवचन आणि भाषण ऐकायला यायचे. उत्तम. तर ग्रेट. हां. थँक यू सो मच. आपण आल्याबद्दल मला फार समाधान आहे, आनंद आहे. रेखाताई, आपल्याला काहीतरी बोलायचं होतं? हां, नाही मी पण आज पहिल्यांदाच आले. खूपच सुंदर, खूप अगदी छान समजावून सांगताय तुम्ही. आम्ही गीतेचा अभ्यास करतोय, पण अजून ज्ञानेश्वरीचा सुरू नाही केलाय. त्यामुळे फारच आवडलं मला. खूप थँक यू छान. व्हेरी मच. या गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही एकच गोष्ट आहे. आपल्याला आहे ना. एकच गोष्ट सांगण्यात येते आहे. भाषा वेगळी आहे. आपण जसं आता गेल्या शुक्रवारी बोललो ना, की लँग्वेज इज ओन्ली अ मीडियम. तर जो वक्ता आहे किंवा जो सांगणार आहे, इथे इन धिस केस भगवंत स्वतः, तर हं, त्यांच्या हं. मनात काय चाललंय ते अर्जुनाला कळावं याच्यासाठी व्यासदेवांनी संस्कृतमध्ये ते सगळं संभाषण आपल्यासाठी रेकॉर्ड केलं. परंतु ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे ज्ञानदेवांनी ते कळत नाही म्हणजे भाषा पण कळत नाही आणि त्याच्यातला अर्थ पण कळत नाही विशेष. म्हणून मग ज्ञानदेवांनी त्याचं निरूपण केलं. म्हणजे ही वॉन्टेड टू एक्सप्लेन इट फर्दर. आता ज्ञानदेवांची मराठी देखील आपल्याला आता कळत नाही. त्यामुळे त्याचं हं, ट्रान्सलेशन हं. आता जसं दांडेकरांनी केलं, तर ते आपण वाचतो. त्यामुळे आपल्याला आजच्या काळामध्ये ॲट ती मराठी तरी कळते. ठीक आहे. परंतु बरोबर. आजच्या काळामध्ये आपलं हे जे वातावरण आहे आपल्या आजूबाजूला, त्या वातावरणामध्ये किंवा आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीतली उदाहरणं घेऊन आपण जर समजण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यासाठी हा सगळा अभ्यास सुरू आहे. हं, हं. म्हणजे आय एम ओन्ली ॲडिंग माय ओन एक्सपिरियन्स टू धिस होल प्रोसेस अँड ट्रायिंग टू सी इफ इट कॅन बिकम क्लिअरर फॉर ऑल ऑफ अस. दॅट इज ऑल आय एम ट्रायिंग टू डू. म्हणजे मी स्वतः ह्याच्यात काही करतोय असं नाही. म्हणजे आजच्या जगातली जी उदाहरणं आहेत, ती ज्ञानेश्वरांच्या काळात नव्हती. तर ह्याच्यात काय ज्ञानेश्वरांची चूक आहे का? अजिबात नाहीये.
आणि आपल्याला ज्ञानेश्वरांपेक्षा जास्त कळतं असं आहे का? असं अजिबातच नाहीये. परंतु त्यांनी जे, जे काही सांगितलं असेल ना, त्याचा आधार घेऊन आपण जेव्हा पुढे जाऊ, तेव्हा आजच्या आपल्या अनुभवावरून आपली दृष्टी आणखीन प्रगल्भ होईल. परंतु ते होण्यासाठी आंतरिक शुद्धीची आवश्यकता आहे. म्हणजे बुद्धी प्रगल्भ झाली आणि आपण समजा लोकांना सांगत सुटलो, की तुम्हाला माहिती आहे का मला हे पण येतं, मला ते पण येतं, हे पण येतं. तर त्याच्यामध्ये मग गडबड होऊन जाईल. तर ते न करता त्याच्या आधारावर आपण उभं राहायचंय आणि पलीकडे कसं जाता येईल ते बघायचा प्रयत्न करायचा आहे. पलीकडे म्हणजे लौकिकदृष्ट्या आपण म्हणू. आपल्याला हे सगळं करून प्राप्त काय करायचंय? जे प्राप्त आहे तेच प्राप्त होणार आहे. प्राप्त होणार आहे म्हणजे आपल्याला प्राप्त नाहीये असं वाटलं होतं म्हणून आपण त्याचा बाहेर शोध करत होतो. पण ती भ्रांती मिटली, की आपल्याला असं लक्षात येईल, की आपण जे प्राप्त करायला चाललो होतो, ते बाहेर प्राप्त करण्याची गरजच नव्हती किंवा ते बाहेर नाहीच आहे. ते आपल्या आतच आहे. आपल्या आत नाही आपणच ते आहोत. हम्म. हे आपल्याला कळायला पाहिजे. तर त्याच्यासाठी धिस इज ओन्ली अ टूल आणि वन्स वी रिअलाइज दॅट त्याच्यानंतर मग यू विल एन्जॉय डूइंग धिस सत्संग और धिस चिंतन बिकॉज धिस इज a better alternative compared with what else or something else that we could do. आपल्या वेळेचा जो सदुपयोग आहे त्याच्यासाठी आहे आणि अर्थात मी आय एम नॉट कम्प्लिटली रिटायर्ड आय एम स्टील प्रोफेशनली ॲक्टिव्ह परंतु ॲटलिस्ट आठवड्यातनं 2 तास ह्या चिंतनामध्ये इट ग्राउंड्स मी म्हणण्याच्या द रेस्ट ऑफ माय लाईफ ग्राइंड्स मी बट दिस ग्राउंड्स मी असं होतं बघा. तर तसं आहे. त्यामुळे तुम्ही सगळे लोक इथे येता त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. अक्षताताई बोला. नमस्कार, हरिओम सगळ्यांना. मला सुद्धा हो. रेखाताईंमुळेच कळलं इथे. त्यांनी ग्रुपवरती घातलं होतं म्हणून मी आता जॉइन केलं. खूप म्हणजे अगदी छान आणि सोप्या भाषेत तुम्ही सांगताय. मी आता जस्ट वाचायला सुरुवात केलेली, तर 5वा अध्याय वाचवते. पण ते खूप काही-काही पॅराग्राफ एवढे कठीण आहेत ना, की परत-परत वाचून ते कळत नाहीत. पण म्हणजे खूपच कठीण वाटतं ते. पण आता मी हे जे ऐकलं तुमच्याकडनं 12व्या अध्यायाची सुरुवात, म्हणजे खूप छान वाटलं म्हणजे सहज आणि मला व्हेरी ते गुड. आवडलं, की विषयांचा इंद्रियांशी संयोग, द्वैत आणि अद्वैत ते मला खूप आवडलं. आवडलं ना? ते भारी. म्हणजे नॉर्मली आपण ते जरा द्वैत, अद्वैत हे जरा हायर लेव्हलसाठी बोलतो. पण हे रेग्युलर ह्याच्यात नेहमीच्या जीवनात पण ह्या गोष्टी असतात ते प्रश्नच नाही. एवढं कळत नाही. हां. प्रश्नच नाही. तर मला आपण 5व्या अध्यायावर जे सगळं चिंतन झालंय ना, ते सगळं 5व्या अध्यायाच्या प्लेलिस्टमध्ये आहे आपल्या त्या YouTubeच्या चॅनलवर. आय विल बी हॅपी टू सेंड इट टू यू. म्हणजे मी रेखाताई तुम्हाला पण पाठवतो. तुम्ही चालेल. पाठवा चालेल. हां. अक्षताला. नाही, तुम्ही मला काहीतरी म्हटलं आनंद का आता? झाला, की हां, मी बोला ना. ग्रुपवर घातल्यानंतर निदान 10 जणांमधल्या एकाने तरी अटेंड केलं. मला का आनंद झाला त्याचा. वाह! हं. नाही. ठीक आहे. मग नक्की आजच्यापुरतं पाठवा. आपण इथे चालेल थांबू. मी ऐकायला. एक काम करतो. या. आय हं. विल डू द शांती मंत्रण. नंतर मग आय विल कीप धिस थिंग ऑन. मग आपण बोलू काही वेळ अशीच चर्चा करू, मुक्त चर्चा. तर मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ नमस्कार.